नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत फायबरचं महत्त्व कधीच कमी समजू नका. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही माहिती नक्की वाचा. पहिलं, संशोधन काय सांगतं? 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या मोठे संशोधनात असं आढळलं की ज्या लोकांच्या आहारात फायबर जास्त असतं त्यांच्यात टाईप 2 मधुमेह, हृदयविकार आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी असतो. दुसरं, फायबर रक्तातील साखर नियंत्रित कशी करतो? फायबर अन्नात पचन आणि कार्बोहायड्रेटचे शोषण हळूहळू होऊ देतं. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही आणि जास्त स्थिर राहते. तिसरं, दररोज किती फायबर घ्यावं? प्रौढ व्यक्तींनी दररोज साधारण 25 ते 38 ग्रॅम फायबर घ्यावं, पण बहुतेक लोक त्यांच्या निम्मीचीही खात नाहीत. फायबरचे चांगले स्रोत: ओट्स, चिया सीड्स, अळशी, राजमा, जौ, उडीद डाळ, बदाम, हरभरा, मसूर डाळ. पाचवं, फायबर हळूहळू वाढवा. एकदम जास्त फायबर खाल्ल्यास अशा पदार्थांमुळे रक्तातील साखर पटकन वाढते आणि नंतर पटकन कमी होते. त्यामुळे पोट फुगणे, गॅस होऊ शकतो. फायबर वाढवताना पुरेसे पाणी पिणेही तितकंच महत्त्वाचं आहे. सहावं, पांढरा तांदूळ, मैदा आणि साखर जास्त खाल्ल्यास अशा पदार्थांमुळे रक्तातील साखर पटकन वाढते आणि नंतर पटकन कमी होते. त्यामुळे शक्य तितकं संपूर्ण धान्य, डाळी, फळं आणि भाज्या आहारात वाढवा. टिप: पांढरा तांदूळ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. तो संतुलित प्रमाणात डाळ, भाज्या आणि प्रथिनांसोबत खाल्ल्यास अधिक चांगला परिणाम ठरतो. संतुलित आहार, मर्यादित प्रमाण, पुरेसं पाणी, नियमित व्यायाम, चांगलं आरोग्य ठेवणं जरुरी आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका.